रत्नागिरीच्या खेडजवळ दिवाणखावटी स्टेशन जवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प। मार्गावरील दरड दूर करण्याचं काम सुरू, रेल्वेची माहिती। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ, रस्त्यावरून पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत। घाटमाथ्यावर गेले 2 तास ढगफुटी सदृश्य पाऊस, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पाणीच पाणी, मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद, रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला, मारहाण आणि दगडफेकीचा स्थानिकांचा आरोप, संभाजीराजे आणि स्वराज संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाण्याआधी वाद। बारामतीतून फोन आल्यानं विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला, छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप, तर भुजबळ खोटं बोलतात, सुप्रिया सुळे वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात, चांदा ते बांदा सर्व महिलांना 1500 रुपये मिळणार, अजितदादांची ग्वाही, तर अपयशानं खचून न जाता तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांच्या सूचना। विकास कामं आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक, मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभे करू, बच्चू कडूंचा महायुतीला इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर, 16 जुलैला होणारी सुनावणी 23 जुलै रोजी, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर, 14 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीही पुढे। पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात, कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी बजावली होती नोटीस, तपासणीला हजर न राहिल्याने कार जप्त। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार,